या ठिकाणी या 39 श्लोकापर्यंतचा अर्थ आपण पाहू आणि त्याचं चिंतन आपण करूया. अठरावा अध्याय आहे, कलशाध्याय आहे. मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे थोडं अशा पार्श्वभूमी आणि पुढे अर्जुनाने प्रश्न केलेला आहे की आता हा संवाद चालू ठेवायचा आणि कलशाध्याय असल्यामुळे व्यासांनाही हे संपवायचं आहे. कृष्णाने सांगून झालेलं आहे सगळं, पण आता शेवट आणायचा आहे. आणि शेवट कसा करायचा, तर जे पहिले प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या अध्यायामध्ये आलेली आहेत. आणि मग त्याचा सारा अंश सगळा प्रत्येक अध्यायाचा बाबा काय केलं पाहिजे, की हे केल्यानंतर जो शोकाने तो हे झालेला आहे, मोहित झाले, तो शोक नष्ट झाला पाहिजे. जर माणसाच्या मनात शंका असेल तर तो कोणतंही काम करू शकणार नाही. जेव्हा मन साशंक असेल तर हातातलं काम होऊ शकत नाही, कारण मनाची एकाग्रता होऊ शकत नाही. जर मनातले संशय फिटले, आता काही नाही, एकच ध्येय, मग आपण काम करू शकतो. कोणतंही काम असू दे, कुठलंही काम असू दे, त्याला विचाराची जर एक सन्नता असेल तर ते काम व्यवस्थित होऊ शकतं. हे असं सगळं असल्यामुळे कृष्णाने काय केले अर्जुनाला, की जो एवढ्या दुर्गावस्थेमध्ये तो होता, हातपाय गाळून बसलेला होता की आता नाही मी लढणार नाही, मी युद्धच करणार नाही. हे का, तर हे सगळं पापपुण्याचे जे काही प्रश्न होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, की माझ्या मामाला, माझ्या काकाला, माझ्या गुरूंना, माझ्या आजोबांना, माझ्याच भावांना मारायचं आणि मी राज्य मिळवायचं. रक्तरंजित राज्य मी उपभोगायचं का? त्याच्याऐवजी मी जंगलात गेलेलं बरं ना. नाहीतरी मी 12 वर्षात जंगलातच गेलेलो आहे, अज्ञातवासाने 1 वर्ष काढलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर माझ्याच लोकांना मारून मी राज्य करायचं, त्याच्यापेक्षा जंगलात भीक मारलेली चांगली. अशा प्रकारचा संदेह त्याच्याने होतो. आणि मग तो सगळं म्हणजे माझ्या भावांना मारलं तर काय होईल, त्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं जाईल, म्हणजे त्या काय होतील, विधवा होतील, मग प्रसंगी काय होईल, तर ते संकर होऊ शकेल आणि मग माझं कोळच सगळं नष्ट होईल. अशी भावना झाल्यामुळे, कारण बुद्धिमान लोक एकदा विचार करायला लागला ना, की काय विचार कुठं थांबेल त्याला काय सांगता येत नाही. आपण सध्या तरी आता रात्री आपण विचार करत बसलो की नाही आता काय पुण्यात जायचं, मग गर्दी किती असेल, मग तिथे जाताना माझ्या स्कूटरला काही झालं, पडला तर काय होईल, मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला माझ्या लोकांना कळवणार कोण, हे सगळं असे प्रश्न, काही जे प्रश्न आहेत ते संयुक्तिक येतात राहतात आणि ते चालू राहतं. मूळ विषयापासून आपण दुसरीकडे परतलं जातो. मूळ तत्व काय, युद्ध करायचं आहे, मला राज्य मिळायचं आहे, धर्माची प्रस्थापना करायची, हे सोडलं आणि मग मी माझ्या काकाला मारू काय, माझ्या भावाला मारू काय, माझ्या भावालाच मारू काय, आणि मग हे राज्य घेऊन करायचे काय, अशा प्रकारचे विषय झाल्यानंतर बुद्धिमान माणूस त्या एकेका धाग्याला धरून अत्यंत शेवटच्या टोकापर्यंत तो जातो. आणि मग तो सांगतो, अरे काय हे करण्यापेक्षा नको ना युद्ध, कशाला मारायचं त्यांना, त्यांनी मला लहानपणापासून मोठं केले, सगळे केले, त्यांची सेवा करायची त्यांनाच मारतोय मी, हा कुठला धर्म. असं ते धर्माचे विचार बुद्धिमान माणसाच्या वेळेला तो गाळतो. आणि मग ते हळूहळू कृष्ण त्याला सगळ्यातून बाजूला काढतोय. आणि आता शेवटच्या अध्यायापर्यंत आलोय. आता सगळं सांगून झालंय, गुह्यतम शास्त्र झालं, गुह्यात गुह्य ते झालं. आता तुझ्या मनात शंका नको बरं का, हे सगळं झालेलं आहे. आता अर्जुन पण म्हणतो ठीक आहे, तुम्ही आता सांगितलं मला पटलंय, आणि माझं ना आता मोहन नष्ट व्हायला येतोय बरं का, म्हणजे मला आता समजायला लागले की परत मी काय करायला पाहिजे. तरी पण तेव्हा मला तू एवढं सांगतोय, पण मला त्यातलं काही कळत नाही, ते 1-2 सांगतोस काय, असा प्रश्न आहे. आणि मग तो काय सांगते की तुम्ही म्हणताय कर्माचा त्याग करायला पाहिजे, मग कर्म नाहीच करायचं आहे. त्याग आणि संन्यास त्याचा दोन्हीचा अर्थ एकच आहे, सोडा. त्याग कर म्हणजे सोडणे आणि संन्यास म्हणजे सोडणे. हे सगळं असेल तर मला कर्म कशाला लावतो. जर तू म्हणतोय की सोडा, कर्म करायला सोडा, सगळं सोडा, तर मग तू मला कर्म कशा करायला लावतोय. जर मला कर्म करायला लागतं की ते कर्म केलं की त्याचे पाप आलं, फळ आलं,
फळ आलं की ते भोगणं आलं, म्हणजे त्या चक्रामध्ये मी परत अडकणार. म्हणजे मला चक्रातून सोडायला द्यावी, तर मला चक्रात अडकवत आहेस काय? आणि असा तुझा विचार असेल ना, तर मला जरा सांगतो का, संन्यास आणि तत्व त्याच्यामध्ये काय फरक आहे? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुनाचा प्रश्न सांगितला, प्रश्न होता, हां बरोबर, हा तू बरोबर विचारलंय. तर तुझ्या मनात एकच आलंय की मला काय करून युद्ध करायचं नाही ना, टाळायचं आहे, काहीतरी निमित्त आलं पाहिजे. आणि मग हे बरोबर सोडणं म्हणजे बरोबर आहे. मग द्यायचं युद्ध सोडून नाही, नकोच मला, अशा प्रकारच्या मनात अजून कुठेतरी तुझी ती मला अवस्था दिसते. तरी हरकत नाही, माझं काम काय, तुला युद्धाला प्रवृत्त करायचंय, मी सांगतो हा तुला सगळं. मग संन्यास कशाला म्हणायचं? काम्य कर्माचा, म्हणजे त्याच्यातून काय अपेक्षा निर्माण होईल अशा कर्माचं करायचं नाही, ते सोडायचं, त्याला संन्यास म्हणायचं. आणि त्याग म्हणजे काय, तर कर्म करायचं, पण कर्माच्या फळाची अपेक्षा नाही करायची. कारण कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, मी मागं तुला सांगितलंय. तू कर्म करत जा, कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ काय द्यायचं ते माझ्या हातात आहे. ते तुझ्या हातात आहे काय? तुझ्या हातात काय आहे? कर्म कर. मग कर्म कर म्हणलं की कर्म केलं पाहिजे. मग त्याचं फळ काय मी ठेवील ना, त्याच्यावर तुझा अधिकार नाही. जेव्हा आम्हाला हे द्या नाही मागता येत, मी एवढं केलं तुमच्यासाठी 10 लाखाचा जप केलाय, मला माझं घर झालं पाहिजे, होणार नाही. तू तुझं काम कर, ती त्यांचं काम करते. मग ते दिलेलं काम आहे ते. आणि मग असं असल्यानंतर फळाचा अधिकार नाही. मग तिथं काय टाकायचं आहे, तर फळाचं त्याग करायचा, तो झाला त्याग, संन्यास. ह्या सांगता मग ते हे कशावर होत ठरतं? कृष्ण सांगतो की माणूस स्वभावाचा असतो ना, तर 3 प्रकारचा असतो. रजसत्वचा मध्ये चांगलाही असतो, वाईटही असतं, आणि मधला पण असतो. आता मधला असतं म्हणजे काय, त्याला वाटतं नाही केलं पाहिजे, पण केल्यानंतर माझं नाव राहणार आहे काय? मी 1 लाखाची देणगी देतो, माझं पाठीवर नाव लिहा, दानशूर. की म्हणजे 1 लाखाने काय होणार? तिथं 10 कोटीची इमारत असेल, 1 लाखाने काहीच होत नाही, पण माझं नाव तिथं आहे हे सांगता येतं. आणि मग त्याच्याविषयी अभिलाषा होते. हे जे कर्म असतं हे राजस कर्म. आणि मनुष्य हा राजस आहे, रजगुणात्मक आहे. म्हणजे त्याला काहीतरी नेहमी करावं असं वाटतं, काहीतरी मिळवावं असं वाटतं, आणि मनाचं रंजन करावं असं वाटतं, म्हणून तो राजस. सात्विक आहे का? सात्विक आहे. नाही, माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं, मी केलंच पाहिजे, मला भले 2 पैसे जास्त झाले तरी हरकत नाही, पण माझं काम आहे ते केलं पाहिजे. ही जी सात्विकता आहे ना, त्याला सत्वगुण म्हणतात. आणि तमस म्हणजे काय मला ठीक आहे ना, माझे पण 2 भाऊ आहेत, त्याचं कर्तव्य नाही का, ते करतील, मला काय करायचं प्रश्न करतील ते, म्हणून मी नाही करणार. नाही करणार हे कामाचं काम. अशा 3 प्रकारच्या स्टेज असते. आणि मग 3 प्रकारपासून माणसाचे स्वभाव बांधतात, पुढे चालतंय. आता हे आपण पुढे जाऊया. पण मग त्यांनी सांगितलं नंतर पुढे सगळं कसं आहे वेळ, ते मागच्या वेळेला सगळं सांगितलं. मग कर्म कसं निर्माण होतं, कर्माची प्रेरणा कशी होते, ते कर्म कसं केलं जातं. मग त्याला कर्माची प्रेरणा निर्माण होते, त्याला कर्मचोदना म्हणतात. आणि कर्म केलं जातं तर कर्म संग्रह केलं जातं. आता मी झाड लावलं, झाड लावायची का नाही हे पहिलं मनातून ठरतं. हां, लावायचं. मग ते कसं ठरतं काय मला सांगितलं. कारण मग ते सगळं ज्ञान होऊन, हां आता मला बेलचं झाड लावायचं एवढं ठरलं. ठरल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही करायला मला खड्डा खणला पाहिजे, माती घेतली पाहिजे, पाणी टाकलं पाहिजे, झाड लावलं पाहिजे, आणि त्याचं संरक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे कर्म संग्रह झाला. हे कर्म कसा केलं हे सांगलं जातं. एक घडत असताना करता कोण आहे, जो म्हणतोय 2 प्रकार माणसाने त्यांनी सांगितले. एक आत्मतत्वामध्ये माणसं, ज्यांनी परमेश्वर तत्व पाहिलंय, त्या चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे. त्यामुळे मी करतोय ना, ते त्यांच्याच आज्ञेने, त्यांच्याच प्रेरणेने माझ्याकडून ते करून घेतात. अशा प्रकारचा झाला तो साधू झाला, आणि मग त्याला फलाची अपेक्षाच नाही. मग झाड लावलंय काय नाही, ते कर्मबंधन नाही होत, कर्म काही होत नाही, तो मुक्त असतो.
कारण तो जे करतो ते परमेश्वर प्रित्यर्थ करतो, स्वतःच्यासाठी काही नाही. त्या फळापासून आंबे निघणारे, मी खाणार आहे आंबे, पण ते महाराजांनी दिले तर, नाही दिले तर ठीक आहे. समजा ह्या वेळेचा आंबा आला, दुसऱ्यांनी चोरून नेला, ठीक आहे, काय करायचं. आम्ही आमच्या वेळेला ह्या वेळेला शेतामध्ये ज्वारी केली. उद्देशच होतं की ज्वारी आपल्याला खाण्यासाठी नाही पाहिजे, त्या एरियातले पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांचं पोट भरलं पाहिजे. आपण काय सगळ्यांचं पक्ष्यांना पोट भरायचं, आपल्या शेतात जेवढं करता येईल तेवढं करायचं, पक्ष्यांसाठी ठेवायचं. आणि याचा अर्धा एकर आम्ही ज्वारी केली आणि ती पक्ष्यांसाठीच होती, ती झाली. त्यातूनही काही थोडी ज्वारी आम्हाला आली तर म्हणून सगळ्यांनी वाटून खाऊ ना, एकटीने घ्यायला, म्हणून ते आपण हे करणार. पण हे काम कसं होतं, ह्याच्यामुळे वृत्ती निर्माण होते. आणि ह्या वृत्ती कशा होतात, सत्व रजतमामुळे वेगवेगळे होतात. आणि दुसरा जो होतो की मी काम करतोय, शेती मी केली, मी नांगरलंय, मी बी टाकलंय, मी पेरलंय, उत्पन्न मिळालं, कोणाला मिळालं, मला मिळालं, तुमचा काय संबंध, माझा करता मी आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा कर्मबंधन निर्माण होतात. आणि हे करता जेव्हा मी आहे, परमेश्वर नाही, तेव्हा असं जेव्हा होतं तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार पडले जातात. कसे पडले जातात, मागच्या वेळेला सांगितलं की रजसत्वधामामुळे सात्विक, रज आणि तम या तिन्ही प्रकार होतात. करता 3 प्रकारचे, कर्म 3 प्रकारचं, त्याचं ज्ञान होते ते 3 प्रकारचं, हे सगळे 3 प्रकारचे आपण मागच्या वेळेला सगळं पाहिले. आता हे सगळे पाहिल्यानंतर 9-10 प्रकारचे लोक झाले हो म्हटले. हे सांगण्याचं कारण काय, कृष्ण सांगतो अर्जुनाला, हे जे लोक आहेत ना, हे ओळखायला तू शिक. हा खरंच सात्विक आहे का, हा धार्मिक आहे का, हा धर्माचा ढोंग तर करत नाही ना, आणि मग धर्माच्या नावाखाली हा धर्म असतो का, असं शिकवण्याचं काम जो अधर्मी आहे तो करतो का. जर धर्माला धर्माप्रमाणेच वागलं पाहिजे, अधर्माची अधर्माची. कृष्णाच्या जीवनाचं सर्वात मोठं ठकास्थळ हे त्यात आहे. जसा ठकास असेल, रामाचं तसं नाही, क्षमा, जाऊ दे, सुटला, जाऊ दे, आता पुढच्या वेळेला बघू, असं करून राम क्षमा करेल. कृष्ण म्हणतो जीवनात जर करायचं असेल तर ठकास्थळप्रमाणे वागा, पण ज्या ठिकाणी दया करायची त्या ठिकाणी दया करा. कृष्णाच्या आयुष्यामध्ये हे 2 फार मोठे सिद्धांत आहेत की ठकास्थळप्रमाणे वागा, आणि नाही वागलं तर काय होईल असं. मग तसं झालं, मग कर्णाचा रस जमिनीत आणला आणि कर्ण सांगतोय अर्जुना थांब, माझ्या हातात शस्त्र नाही. आपला नियम काय, शस्त्र हातात असल्याशिवाय दुसऱ्यावर वार करायचा नाही. माझ्या हातात शस्त्र नाही, तू माझ्यावर वार करू नकोस. तुला तर लढायची एवढी खुमखुम आहे, मला मारायची जीवन आहे ना, मला जरा रथ काढू दे आणि मग मी रथात उभा राहतो, लढ माझ्याशी. कृष्ण म्हणतो आता नाही, मार म्हणे त्याला आता. त्याच्या हातात नाही काय शस्त्र, कसं काय मार, आपला नियम काय. अरे म्हणले तो सांगणारा कोण, जेव्हा अभिमन्यू युद्धात तरला होता तेव्हा एकटाच होता आणि त्यांनी संपूर्ण व्यूह जिंकलो होतं, आणि हा आता जिंकून बाहेर पडेल आणि मग आपली नाचक्की होईल, म्हणून तिथे हे सगळे 7 ते 8 लोक कर्णासकट जयद्रथ हे सगळे आले आणि एकट्या अभिमन्यूला त्यांनी मारलं. हा धर्म आहे का, धर्माने वागले असते तर आता धर्माने वागले असते. तू जर अधर्मानेच वागणार असेल तर धर्माची भाषा बोलतोस कशाला. हे जेव्हा अर्जुनाला सांगितलं कृष्णाने मार, आणि मग त्याला मारलेलं आहे. हे ठकास ठक या तत्वाने कृष्ण वागतोय. असे बरेचसे काय प्रसंग महाभारतामध्ये आणि कृष्णाच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. शिशुपालाचा वध, नंतर दुर्योधनाचा वध, द्रोणाचार्यांचा वध, भीष्मांचा हत्या. भीष्मांची हत्या ती त्याच्या ह्याच्यामुळे करून आलेली, कृष्णाच्या ह्याच्यामुळे. पण ह्या प्रसंगी कसं करायचं, कसं वागायचं. जो धर्माने वागतो त्याचे धर्माने जातो. विदुराच्या घरी कृष्ण केला प्रेमाने. माहिती हे कोण आहे, एका मंत्रिमंडळामधले कॅबिनेट मिनिस्ट्री येतो विदुर, दुर्योधनाची, विदुर पक्षाच्या. पण त्याला आत्मीयता खूप आहे.
प्रेम खूप आहे. आणि मग ज्या ठिकाणी प्रेमाचा पाझर आहे तो शत्रुपक्षाचा असला तिथं जायला पाहिजे, हा कृष्णाचा सिद्धांत आहे. पुढे पुढे ते आपण जातो की माणसाचे प्रकार ओळखला, मग कोण माणूस कसा आहे हे समजला की तू त्याप्रमाणे त्याच्याशी वाग, म्हणजे तुला जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त होईल, असा कृष्णाचा सल्ला आहे. आत्तापर्यंत आपण ह्या सगळ्या वृत्ती पाहिल्या. आता यांनी काय नाही की बुद्धी आणि धैर्य ह्या ठिकाणी याचेही माणसाचे प्रकार पडतात. बुद्धी सात्विक असेल, राजस असेल, तामस असेल, तर त्या माणसाच्या हाती कृत्य कशी होतात हे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि मग ते इथे सांगितले की बुद्धी कशी असते. बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी, काय करायचं हे ठरल्यानंतर जे निर्णय घेतला जातो त्या दृष्टीने कृती होते. मागच्या वेळेला सांगितलं होतं की निर्णय कसा होतो. आपण जेव्हा करोना संयोग हे सांगितलं होतं की वृत्ती कशी निर्माण होते, कर्मचोदना त्याला म्हणतात. तो वृत्ती निर्माण झाल्यानंतर इथून परेमधून पहिली वृत्ती निर्माण होते, ती पश्यंतीमध्ये जाते. पश्यंतीमध्ये मन असतं, मनाला वाटतं संकल्प विकल्प करायचं का नाही, करायचं का नाही, अशा जाते. मग ते बुद्धीकडे पाठवतं, बुद्धी संपूर्ण विचार करते आणि निश्चयात्मक बुद्धी, आणि बुद्धी निश्चय करते की नाही हे करायचं. हे केल्यानंतर सर्वात शेवटी ती वैखरीकडे जाते. वैखरीकडे जाताना मेंदूमधून ती इकडे येते आणि मग ती करते की ह्याची कार्यवाही कशी करायची असेल तर मग कार्यवाही करायची पद्धत मेंदू सांगतो. आता हात उचल, मग पाय पुढे टाक, नंतर गुडघा टेकव, धनुष्य ताण, बाण लाव आणि मग बरोबर नेम धरून त्याच्यावर सोड. ही सगळी जी क्रिया आहे ती बुद्धी ठरवते. पण ही बुद्धी ठरवताना त्या माणसाची बुद्धी कशी आहे, सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे, याच्यावर सुद्धा त्यांनी जे काही कर्म करणार आहे त्या कर्माचे परिणाम अवलंबून असतात. आणि म्हणून बुद्धिभेदम धृतैचैव असल्याने म्हटले. मग बुद्धीमध्ये कोणती सात्विक बुद्धी म्हणजे काय आहे. सात्विक बुद्धी म्हणजे माझं कर्तव्य काय आहे, काय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं प्रवृत्ती निवृत्तींच. प्रवृत्ती म्हणजे मला कशा प्रकारे वागणं आवश्यक आहे. निवृत्ती म्हणजे मला मोक्षाकडे जाताना काय पद्धतीने गेलं पाहिजे याचा सारासार विवेक करून तो जो कार्य करतो. म्हणजे प्रत्येक वेळेला मोक्ष जायला पाहिजे का, प्रत्येक कार्यामध्ये मला माझं उद्दिष्ट गाठायचे म्हणजे तो मोक्ष आलाय. कोणचं कार्य यशस्वीने पूर्ण करायचं म्हणजे तो मोक्षाची अवस्था. मला त्या कामात काय आहे मिळणार आहे त्यापेक्षा माझं कर्तव्य काय आहे, अशा प्रकारे सांगून जो काम करतो तो सात्विक बुद्धीचा सांगितला. आता ह्याच्यामध्ये बरेच उदाहरणं बरेच आहेत. आता ब्राह्मणांकडे हे जे वर्ण पडलेत ना, हे कर्माच्या अनुग्रहामुळे पडलेले आहेत. तुम्ही कशा प्रकारचं काम करताय. मग तुम्हाला समाजात समजा एक तुम्ही काम केलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यांनी पुढे आपल्याला येईल ते. पण ते कसं आहेत. ब्राह्मणाचं काम काय आहे, ब्रह्मज्ञानादी ते ब्राह्मणा, जन्माला आल्यामुळे ब्राह्मण होतो ही एक भाग संकल्पना आता रूढ झालेली. पण त्यावेळेला होती तर ब्रह्म तुम्हाला समजून ब्रह्माची उपासना तुम्ही करताय. त्या जगामध्ये भगवत कसं आहे हे ओळखून तुम्ही काम करताय, म्हणून त्याला ब्राह्मण असं म्हणतात. मग ब्राह्मणाचं कार्य काय, अध्ययन, अध्यापन आणि बाकी सगळं समजून सांगणं, न्यायाने वागणं हे त्याची मुख्य काम आहे. हे केले तर त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं आणि त्याला ते ब्रह्मातच राहत होतं. क्षत्रियाची काय आहे, प्रजाचं संरक्षण करणं, कर वसूल करणं आणि लोकांची जी काही अपेक्षा आहे म्हणजे दान धर्म करणं, बाकीचे मंदिर केंद्र काय जे असतील ते समाजोपयोगी गोष्टी करणं हे क्षत्रियाचं काम आहे. वैश्याचं काम काय आहे, वस्तूची पुरवठा तसं सप्लाय या पद्धतीने व्यवस्था करणे आणि त्यातून 2 पैसे मिळवणे. या 2 पैसे मिळवणे हे प्रत्येकाचंच काम आहे. अर्थार्जन करणं हे सगळ्यांना आवश्यक आहे.
की पैसा कमवू नका असं कोणी सांगितलेलं नाही, पण पैसा कमवताना कोणत्या मार्गाने कमवा हे सांगणं याला महत्त्वाचं आहे. मग धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी 4 पुरुषा सांगितल्यानंतर कशाने जाणार? धर्माने वागा. धर्मामुळे झालेला पैसा योग्य आहे, तो वापरा. अधर्माने आलेला पैसा तुमच्या घरामध्ये पैसा येईल, पण तो तुम्हालाच बिघडून जाईल हे आहे. मग तो कसा, कोणत्या पद्धतीने येतो हे मी सांगा. वेगवेगळ्या पद्धतीने लोक पैसे कमवतात, हे करतात. हे आपणच कमवत असं नाही, राजे लोकांमध्ये हेच चालतं. तिथं आता ते महाभारतामध्ये ते हे खेळला गेला, डाव खेळला गेला जुगारीचा. आपण त्याला जुगार म्हणून, त्याने ते संस्कृतीचे झूत म्हटलं, ते सोडून द्या. तर झूत हा शब्द फार सोज्वळपणे वापरलाय. आपल्या ठिकाणी काय, मटका लावला. मटका लावला म्हणजे काय, तो आकडा मी लावला. कशाच्या आधारे लावते? नाही, आज 5 रुपये टाकले की 50 मिळणार आहेत मला. हे टाकत असताना जुगार होते एक प्रकारचा. जोपर्यंत माझ्या बुद्धीला काही पडतंय तो मी लावतो. मिळतं किती, जातं किती. आणि ह्या जुगारीच्या धंद्यामध्ये एक होतं की कधीतरी एकदा मिळतं आणि 1000 वेळा जातं. शेवटी तो माणूस कंगालच होतो. आणि म्हणून हे जूत किंवा हे आहे ते सगळं खोटं आहे आणि जुगार खेळू नये असं आपण सांगितलं. कारण आपल्या महाभारतामध्ये आणि आपल्या वेदांमध्ये अशी खूप विधान आहे. नल राजा आहे, युधिष्ठिर राजा आहे किंवा हरिश्चंद्र राजा आहे, हे ह्याच्यामुळेच गेले. तुम्हाला खेळता येत नाही, खोटेपणाने वागता येत नाही, तुम्ही खोटेपणाच्या लोकांशी कसं वागणार? मग तुम्ही तुमचं राज्य घालून बसणार. कारण तुम्ही सत्यवान, स्वतःला सत्यवाद्य मानता. आणि मग स्वप्नात दिलं स्वप्न सुद्धा पूर्ण करायचं. अरे तो जिवंतपणे तुला गंडवतोय, तुला फसवतोय, ते माहीत असतं. स्वप्नातला विचार करतो आणि मला हे करतोय म्हणतो, मग काय होणार? हाच होणार. पण ही परीक्षा असते, तो तत्वज्ञानाचा विचार असतो, तत्वाचा विचार असतो, धर्माचा विचार असतो. आणि तिथे शेवटी धर्माचा विजय होतो. आणि आपण ते पाहतो, राजा हरिश्चंद्र शेवटी काय झालं किंवा नलराजा शेवटी काय झालं, हे सगळं ते विजयीच झालेलं आहे. कारण धर्मो रक्षते रक्षता, जो धर्माने वागतो ना त्याचा धर्मच रक्षण करतो, अशा प्रकारचे जे आहे. आणि मग अशी ही बुद्धी आल्यानंतर ती सात्विक बुद्धी म्हणतात त्याला. आणि सात्विक बुद्धी झाली की त्याच्या हातून होणारं काम हे परमेश्वर प्रित्यर्थ होतं, समाज उपयोगी होतं, आणि त्यात स्वतःचा स्वार्थ नसतो. आता त्यात तुझी बुद्धी राजसी आहे म्हणजे काय, मी करतोय ते कारण, पण त्यात मला काय फायदा, मला किती मिळणार, माझी टक्के किती, मग केलं नाही टक्के मिळणार, माझं नाव तरी, मला लोक मानतील की नाही, माझा सत्कार ते करतील की नाही, ही जी मला काय मिळणार आणि माझं मनोरंजन करणार हे कसं वाढेल, लोकांमध्ये माझा मान कसा, सन्मान कसा वाढेल, या अशी अपेक्षा धरून केलेलं काम हे राजस पद्धती. आम्ही सांगतो इथे की त्या UBAला अरब देशांना आम्ही मदत करतो. उद्देश काय, तेल फुकट मिळालं पाहिजे, कमी तर मिळालं पाहिजे, हा मोदींचा विचार आहे, व्यावहारिक विचार आहे. त्याचा असं नाही ते काय आपल्याला फुकट देणार नाहीत, आपण करत आहे, पण आपण त्यांनी सन्मान ठेवल्यानंतर ऐन वेळेला जेव्हा आपल्याला तेलाची गरज लागली तर आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. हा त्या पाठीमागचा भाग. हे कोणतं आहे, क्षत्रिय धर्माचं काम आहे. मी करणार आहे, माझ्या लोकांना लागेल तेव्हा तुम्ही मला द्या. आता माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला देतो तुमच्या लोकांसाठी, पण आठ काय की मला जेव्हा लागेल ना तेव्हा ते कमी पैशाने पण द्यायला पाहिजे, तरच मी आता देणार, नाही तर देणार नाही. हे होतंय हे राजस्थान. आणि त्यामुळे होणार कसं की आता मी कोणाला आता एका राष्ट्राला मदत करायची, का मदत करायची, तर माझं सन्मान वाढायलाच पाहिजे. अमेरिकेचं जो धोरण आहे दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवण्याचं काम त्यांचं आहे की ना, अमेरिका किती मोठी आहे, किती मदत करते, पण त्या पाठीमागे त्याचे उद्देश काय आहेत हे वेगवेगळे असल्यामुळे तो रजस समाजचा उद्देश होता. आणि मग तिसरं काय होतं,
जशी बुद्धी राजा झाली तशी तामस बुद्धी. तामस बुद्धी जाते काय आपल्याला फरक पडतो, जाऊ दे ना मरू दे. तिकडं पाकिस्तानमध्ये लोक मरतात, मरू दे, त्यांना खायला नाही काही नाही. आमच्या बॉर्डरवर तुम्ही हल्ला करताय ना, आम्ही काय बघितलं नाही तुमच्याकडे, मरा तिकडे. माणुसकीच्या दृष्टीने हे चुकीचं करायला पाहिजे. पण व्यवहारिक दृष्टीने पाहिलं तर तू मला धोका देतोस, तुझ्याकडे पाहिलं तर काम काय माझा काय संबंध नाही, तुझा तू बघ, उपाशाला राहा, मला काय घेणं देणं नाही. अशा प्रकारचं जे होतं तर तामस वृत्ती म्हणतात. आणि मग तामस हे निद्रा, आळस, नाही पण आता बघू पुढे नंतर काय, आता काय नको असं करता करता ते आपल्याकडे लहानपणी आपल्याला गोष्टी करीन मग म्हणून एक गोष्ट होती आहे ना सगळ्यांना. ते तेव्हा सांगायचं विद्यार्थ्यांना, शाळेचे विद्यार्थी असायचे, शाळा असायची तेव्हा सांगायचे आता जरा वाफे तयार करा, वाफ्यामध्ये पाणी सोडा, नंतर मेथी लावा, परत वाफे घाला. तर एक विद्यार्थी असतो त्याला सांगायचे अरे केलं का तो, सर करीन नंतर करील मग असं म्हणायचं तो, करील मग. आता सगळे बाकीचे विद्यार्थी करतात, वाफा तयार करतात, हे करतात, ह्या विचार केलं का तो, करीन मग असं करतं म्हणायचं. आणि मग ते सगळ्यांनी मेथी लावली, पाणी घातलं, ह्याला विचारलं केलं का रे, लावली काय, नाही करील मग असं म्हणायचं. सगळ्यांची मेथी काढायची वेळ आली तर यायचं काहीच नाही, वापा मोका. म्हटलं का, करीन मग. मग करण्याने काही होत नाही, आत्ताचा प्रयत्न आत्ताच केला पाहिजे. म्हणून ही तामस वृत्ती राहते, होत नाही. मग असं केल्यानंतर काय होतं, जड त्याला नाही उन्नती नाही त्याला अधोगती, मधल्यामध्ये अडकला जातो आणि ह्या परत चक्रामध्ये तो सापडतो आणि त्याची नेहमी अधोगतीच होत राहते. म्हणजे आज तो मनुष्य जन्मात असेल, पुढच्या जन्मामध्ये सांगता येत नाही. झाडं येईल, वृक्ष येईल, पक्षी येईल, वेगवेगळे जन्मात येऊ शकेल आणि हे जन्मचक्र चालूच राहील. त्यामुळे असे माणसं तू ओळखायला शिक बरं का, जे बुद्धीने चांगले आहेत. द्रोणाचार्य काय चांगले आहेत बुद्धीने, हो, शिक्षक आहेत, गुरुजी आहेत, पण त्यांची बुद्धी कशी झाली आहे, बुद्धी ममत्वाने. जे पांडव हे सुद्धा माझेच असले तरी ते मग शत्रूच्या साईडचे आहेत, मग त्यांना मारायचं. आणि हा जे कौरव जे आहेत ते माझेच आहेत म्हणून मी त्यांच्या साईडने लढलो. अशा प्रकारच्या द्विमतमध्ये म्हणून द्रोणाचार्य श्रेष्ठ असले तरी अधर्माचा भाग घेतल्यामुळे त्यांना मारणं भाग पडलं. तसंच कृपाचार्य हे बाकी उदाहरण तसंच. त्यामुळे बुद्धी कशी झाली तर मग अशा बुद्धीच्या लोकांचं काय करायला पाहिजे, तू ठरव, मी सांगणार नाही असं कृष्ण सांगतो. मग त्याच्यानंतर पण त्यांचं धारणा असते लोकांची, धैर्य. आता काही करायचं म्हटलं, आता एखादं साधू असतात, त्यांनी सांगितलं की आज मी 2 लाखाचा जप करणार आहे 4 दिवसात. म्हणजे रोज 8-8 तास सिटिंग आलं, आणि सिटिंग आल्यानंतर काय करायला लागेल सगळं. मग मला मांडीवर घालून बसता येते का, मला चहा पाणी हे मिळणार आहे का वेळेवर, याचा विचार न करता मी एकदा ठरवलंय ना, माझी एकदा ठाम निष्ठा आहे की मी हे करणार, मग तिथे काही हो. मला झोप येत असेल तर शेंडी बांधून ठेवणार, जाग करणार सुटली की, आणि मग त्यावेळेला जे होतं असं धैर्य. मग तो असेल तर दुसरं कोणतं, ते सात्विक धैर्य झालं. दुसरं राजस, जे मी लढायला करतोय, मारणार, शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत मारणार. देशपांडे काय म्हटले, बाजीराव देशपांडे, शेवटच्या रक्ताच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत तुमचे 5 तोफेचे गोळे आम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत जीव सोडणार नाही, तोपर्यंत लढत बसेल. आणि त्यावेळेला बाजीराव सगळे अवयव तोडून टाकले होते तरी त्यांनी जीव सोडला नव्हता. जेव्हा तोफींचे आवाज आले, महाराज गडावर पोचले, आणि गडावर पोचल्यानंतर त्यांनी जीव सोडलेला आहे आणि लढाई थांबवलेली आहे. हे धैर्य असतं, एक क्षत्रियाचं धैर्य असतं. आणि तामसात तसंच, त्याला काय फरकच पडत नाही, केलं काय नाही केलं काय. अशा प्रकारचं हे केलं तर तुम्हाला त्याचं माणूस ओळखता येईल आणि त्याप्रमाणे तू
त्याच्याशी लढ, असं कृष्णाचा सल्ला आहे. पण ते म्हणतात आता ते कर्म तर केलं, आता कर्म केल्यानंतर त्याचं फळ निर्माण होणार. काय निर्माण होणार? एक चांगलं कर्म असेल तर सुख, आणि वाईट कर्म असेल तर दुःख. आता दुःख निर्माण झालं तरी भोगायचंय, सुख निर्माण झालंय तरी भोगायचंय. पण दुःखाचे प्रकार पडतात काय? दुःख म्हणजे दुःख नाही का, त्यात काय कमी जास्त दुःख झालं, हा हे बरं दुःख आहे, हे मी पहिलं भोगतो, असं काय होत नाही, ते भोगायलाच लागतं. सुख कसं असतं, हा जरा बरं आहे, ठीक आहे, आता नाही नंतर. असं सुखाचे प्रकार पडू शकतात, दुःखाचे प्रकार पडू शकत नाही. कारण दुःख हे दुःखच आहे. हे कोणाला पडतात? तर जो स्वतःला आपलं ममत्व सिद्ध करतो आणि मी आहे, मी देवांपेक्षा वेगळा आहे, देवा आणि मी असे दोन भाग करतो, आणि हे कर्तृत्व माझ्यामुळे होतंय, आणि मीपणामुळे जे काय निर्माण होते त्याला सुखदुःख भोगायला लागतात, दुसरं कोणाला लागत नाही. आणि मग सुखदुःख भोगता भोगता सुखाचे पण 3 प्रकार त्यांनी सांगितले. कसं काय सुखाचे प्रकार असतील असं आपण विचार करतो ना, काय सुखाचे प्रकार कसे काय असतील? सुख आहे म्हणजे हा सुख आहे, पण कार्य करताना सुद्धा सुखाची निर्मिती कशी होते आता त्यांनी सांगितलं. सात्विक सुख जे परिणामी प्रारंभी करतो, जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा ते कष्टदायक वाटतो, पण त्याचा परिणाम चांगला असतो. आता औषध घेताना वाटतं करूया, औषध घ्यावं का नाही, पण त्याचा परिणाम औषध घेतलं तर आरोग्यातून बाहेर पडा, परिणाम काय चांगला आहे. हे सुख कोणचं? तर सात्विक सुख. पहिल्यांदा त्यांचं जे असतं तर ते काय होतं, तर दुःख येतं, पण दुःखामध्ये सुख आहे, मग हे सात्विक सुख म्हणलं. आता राजस सुख कोणतं याच्यात पर्यंत? तर राजस सुखामध्ये काय म्हणतं, मनोचं रंजन होतं, मनोरंजन होतं, आणि त्यातून मिळतंय काय, मला मान मिळतोय काय, माझं नाव होतंय काय, माझं नाव लिहित होतंय काय, मी देणगी देतो, माझं नाव ते लावतंय काय, अशा प्रकारचं जे काय सुख निर्माण होतं ना. दुःख आहे, 1 लाख रुपये दिले, द्यायला लागते, पण नाव मिळणार आहे, माझं नाव राहणार आहे, सुखच मिळते, पण त्याचा मतलब वेगळा असतो, त्याचा उद्देश वेगळा असतो, आणि मग ते सुख राजसुख. आणि त्या सुखाची डेफिनेशन हे राजस असल्यामुळे ते अपमतलबीपणामध्ये वाढतं. रजस म्हणजे रंजन करणारं, माझ्या मनाला सुख देणारं, असं जे असतं ते. आणि तिसरं, मारले गाडीवर दगड, कोणाच्या वापस जाते जाऊ दे, तर त्यालाही सुख नाही, आपल्यालाही सुख नाही. काय घेते मी, आपल्याला काय करायचं आहे, आपली गाडीच आहे का, आपली गाडी नाही, त्याची गाडी जाईल, तो बघून घेईल. मला सांगितलं दगड मारायला, मी मारले दगड. तर उद्या पोलीस आहेत, पोलीस काम करतात त्यांचं, पण आपल्या विरुद्ध काम करतात ना, आम्हाला कोंडून टाकतात, मारा दगड त्यांच्यावर. पोलिसांवर दगड मारणं हे तुमचं काम आहे का? नाही ना, ते तुमच्याच काळीसाठी तिथे बसले, पण मला जाऊन देत नाही ना, तो इकडून तिकडून सोडतात लोक, माझं काय जाऊन देत. 2च दगडी हाणतो तुझ्यावर, हाणला पाठीमागे गेला की आपल्याला जाता येईल. त्यालाही तो ड्युटी करतोय, तो कर्तव्य करतोय, त्या कर्तव्य करता असं कर्तव्य परानता तुम्ही त्याला करताय, आणि तुमचा स्वार्थ तुम्ही साधताय, हे तामस पडतं. ह्याच्यातून सुख निर्माण होतं कोणतं? तामस. मग ते काय म्हणजे ते माणसं उगाच मारलं, नंतर वाटणार की नाही. मग त्या कार्याने सुख निर्माण होतं आहे का दुःख? तर दुःखच निर्माण होतं, सुखाचं रवलेशच नाही. सुख एवढं घुसलो का नाही आतमध्ये, एवढंच सुख. पण घुसल्यामुळे काय काय केले मी, ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ते सुख आहे का? नाही, ते तामस सुख होतं. आणि मग अशा प्रकारचे सुखदुःख निर्माण झाल्यानंतर काय होईल? तुम्ही केलेल्या कार्याचं मूल्यमापन कसं करणार? हा सगळा विचार कृष्ण कसं म्हणतो, अर्जुन हे कर बरं का, हे केल्याशिवाय तुम्ही युद्धात काय करणार हे समजणार नाही. युद्ध कशासाठी करायचं? लोकांना मारण्यासाठी करतो युद्ध?
तर तुझा धर्माने तुझ्या जे वाटेला आलं आहे ते तू घ्यायला पाहिजे एवढ्यासाठी ते काय सांगितलं की मला अख्खं राज्य नकोच आहे, माझं राज्य असे माझ्या वडिलांचं राज्य आहे, माझं राज्य पाहिजे नका तू माझं. 5 गाव द्या आम्हाला, आम्ही 5 भाऊ आहेत, 5 भावांना एक एक गाव द्या, एवढीच आमची छोटी म्हणजे. पुढं काय करायचं आम्ही आमचं बघू. आमचंच राज्य तुम्ही लुबाडले आणि परत आम्हाला सांगते की तुम्हाला एवढी जागा पण देणार नाही. मग मला जागा घ्यायच्यासाठी काय करायला गेलं, मारामारी करायला लागणार आहे. आणि मग केल्याशिवाय हे जर मिळणार नसेल तर हे काम कसं होतं. हे कर्तव्यनिष्ठ काम आहे आणि हे स्थापन केलं पाहिजे. मी आज सोडून दिले माझे हक्क, माझ्या पुढच्या पिढ्या कळणारच नाही हे माझ्या बापाचं घर होतं का नाही, हे माझं घर आहे की नाही हे कळणारच नाही. जसं आता वक्फ बोर्डनी केलं, ही जागा माझी, तुझी जागा. त्यामुळे पुरावा काय, आमचा कायदा आहे. कायदा कोणाचा तर मुस्लिम पार्टाचा. त्यांनी ठरलं की आता ह्या गावात जा, ह्या इथं माझी मशीन चांगलं स्पॉट दिसतंय, ह्या घरात जा. त्या घरात कोणी लोक नसली त्या घरात जाऊन आपलं हिरवळ निशाण लावून या, ही जागा आमची. तुला काय वाटतं, तुझी जागा आहे, आमच्या कोर्टात जा, तिथे बांध. जागा माझे सगळे बळकवलंय. परत माझं तू आमच्या कोर्टात जा, ह्याचे वकील ह्याचेच, जज ह्याचेच, तू त्याच्यासमोर ते काय निकाल देणार, त्याच्या साईडने देणार, माझ्या साईडने थोडं देणार आहे. मग माझी फुकट्याची जागा तुम्ही बळकावली की नाही. ते ज्ञानवापीचं झालंय किंवा कृष्णाचं जे रामनमस्याचं झालं होतं, कृष्णाचं जे आहे, अशा ठिकाणी बरेच ठिकाणी जे आहे ते वक्फ बोर्डच्या जमिनीत. आता कैद ही केली, कैद निर्माण केली कंसाच्या वेळेला, तेव्हा काय मुसलमान नव्हते काय. ते वक्फ बोर्डाची मशीद तिथे झाली ना. अलीकडची जागा कोणाची होती, कंसाचीच होती. राक्षस जे होता ना तो हिंदूच होता. ह्याने आपलं झेंडा लावलं, हिरवा झाला. हे असं होतं. आणि मग हे होऊ नये म्हणून मला धर्मासाठी काम करायला लागणार आहे आणि ते काम केलं तरच माझं सनातन धर्म टिकून राहणार आहे. माझ्या पाठीमागच्या लोकांना कळेल की कुणी काय काय केलं आहे. आणि असं असल्यामुळे तू हे काम कर, इथपर्यंत त्यांनी सांगितलं. आता पुढे काय सांगितलं आहे, आता पुढे होणार आहे ना, इथपर्यंत आपण आज थांबूया, 7:30 झाले नाही का. हां, तर ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, पुढच्या वेळेला जायचं जेव्हा आपल्याला होईल तेव्हा ही व्यवस्था आहे समाजाची ती कशी निर्माण झाली, का सांगायचं काम. हळूहळू तो कृष्ण त्या अर्जुनाच्या प्रश्नाकडे येतोय. काय, मी लढणारच नाही हा त्याचा प्रश्न आहे. अरे तू क्षत्रिय जन्माने, क्षत्रियाचं काम काय, संरक्षण करणं, लढणं, आपला अधिकार तो साबित करणं. तुझं हे लढला नाहीस तर सोडून दिलं तर तुला काय म्हणतील, पळपटा म्हणतील. तू एवढा शूर असतो तुझा म्हणजे तुझे लोक चेष्टा करतील. आणि एवढं जरी असलं तरी तुझा स्वभाव तुझ्या मनाच्या विरुद्ध जाऊ देईल का, तुला तर लढायला लावणारच येतो. मग लढणारच असतील तर मग चांगल्या पद्धतीने लढणार. हे सांगण्यासाठी आता कृष्ण हळूहळू पुढे येतोय. आणि मग तो आल्यानंतर पुढे काय होणार आहे की तुझा स्वधर्म कोणता, स्वकार्य काय केलं पाहिजे हे तुझं तू ठरवलं पाहिजे. हे सांगण्याचे सगळे मार्ग कृष्ण आता त्याला नेतोय. आणि मग सांगतोय, आता मी सांगितलं तुला पटतंय का, पटत असेल तर बाबा येऊ कर, नाही तर जा घरी, मी पण घरी असतो, तू घरी जा, असं. आणि तेव्हा जे सांगतो तेव्हा म्हणतो नाही कृष्णा तू सांगतो मला पटले, हे करायला पाहिजे, मग कर. आणि मग तो कार्य करीत होतो. पण ती जे आहे ना ते पुढच्या आपण अध्यायात वाचू, कारण त्याचं चिंतन आपण पुढं करायचं. आज आपण इथं थांबूया, कारण पुढच्या वेळेला आणखी विचार करायचा. आज आपलं 15वा अध्याय वाचलाय आपण, आणि 15वा अध्यायामध्ये अत्यंत चांगला अध्याय, थोडा छोटा अध्याय, 20 श्लोकाचा अध्याय, पण सगळ्यांनी अवश्य म्हणा. त्यात फार तत्वज्ञान आहे, ह्याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे. अर्थ सकट वाचा, त्यामुळे तो हळूहळू कळेल. सगळे एकदम कळणार नाही, पण आपण जेव्हा
एक एक वाचत जाऊ ना तेव्हा आपल्याला लवकर होत राहते. म्हणून चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे जी भक्ती सांगितली, श्रवण, मनन, चिंतन आणि नंतर कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे सांगणे. मला समजले ना मी तुम्हाला सांगायचं, तुम्हाला समजले ना तुम्ही मला सांगायचं. मग प्रत्येकाने सांगितलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अशा प्रकारच्या साधनेचा आपण इथं समाज करतो. ही साधनाने स्वामींच्या अर्पण करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव. काका, जर अर्जुनाने याला सांगितलं, अर्जुनाला यांनी सांगितलं कृष्णाने, जर तेच दुर्योधनाला सांगितलं असतं तर महाभारत घडलं नसतं का? अगदी बरोबर आहे. कारण दुर्योधनाला हा प्रश्न पडलाच नाही. जो प्रश्न विचारणारा कोण आहे, जर त्याला काही कळलं की काय विचारावं, तर जर तुम्ही म्हटले की मला सगळं कळते, तू काय सांगतो, असं म्हटल्यानंतर मी वागतोय कसा त्याचा विचार तर मी केला नाही. दुर्योधनाला वाटतं मी वागतोय ना तेच ठीक आहे. आणि मग हे असेल यांच्या बापाचे काय जाते. आता सगळं चित्र बघा असं आहे की धृतराष्ट्र कोण आहे, राजा आहे. का राजा झाला, कारण राजा व्हायला कोणी लायकच नव्हतं म्हणून तो झाला. राजा व्हायचे लक्षणं काय आहे, तो अव्यंग असावा, म्हणजे त्याला कोणतंही व्यंग नसावा. हा आंधळ आहे, त्यामुळे ही इज नॉट एलिजिबल फॉर दॅट. तरी तो झाला. का झाला, कारण 2 नंबरचा त्याचा भाऊ होता पांडू, तो भयंकर शूर होता. त्याने सगळं राज्य त्याने जिंकलं. पण त्याला पंडुरोग झाल्यामुळे तो राज्य करू शकला नाही. तो आला जातो सांभाळतो, मी जिंकतो तू सांभाळ. राज्य कोणाचं, पंडूचं. करतोय कोण, धृतराष्ट्र. धृतराष्ट्राचा पोरगे कोण, दुर्योधन आणि कंपनी. पांडवाची पोरं किती, 5. पांडवाच्या 2 बायका त्याला, कुंती आणि हे, ते तर मला माहिती. पण ह्याच्यामध्ये काय झालं की हे आमच्याच बापाचं आहे हे दुर्योधनाने ठरवून ठेवलं. वस्तू तसं आहे का, तो कोणाचं आहे, पांडवाचं आहे. हा तुम्ही आहे, तुम्हाला ते काय देतील थोडं, पण ते त्यांचा अधिकारी द्यायचा. थोरला कोण आहे, युधिष्ठिर, तो राजकुमार आहे. मग पहिल्या घरातल्या पहिल्या पुत्राचा राज्यसिद्धी गादीवर पहिला अधिकार पाहिजे. तो दिला का तुम्ही, तर त्याचा काय करता, माझा बाप जिवंत आहे, आंधळा आहे पण आहे, मला राज्यावर बसलं नाही, मी राजकुमार राहील, पण बापा राजा आहे, त्यामुळे बापा सांगणार हे डिसिजन तुम्ही घ्या. आता हे सांगतो, मग मी जे वागतो ते धर्माला धरून आहे की नाही ह्याचा विचार करण्याचे विवेकच त्याचा संपला. आणि विवेक जेव्हा संपतो तेव्हा कोणातून काही सल्ला घ्यावं असं त्याला वाटत नाही. त्यामुळे तो कोणाकडे जात नाही. ऑन द कॉन्ट्ररी भीष्माला सुद्धा दाबून ठेवतो, मी सांगतो तसं कर, द्रौपदीला घेखेच. आता तो आजोबा आहे, आपल्या सुनेला भरसभेत आणायचं आणि तिची आबरू लुटायची, हे कोणत्या सासऱ्याला सहन होईल. पण दुर्योधन, मी सांगतो ना करा. दुःशासन आणले त्याला पेपर, दुष्ट धाकटा भाऊ. धाकट्या भाऊला एक कुकर्म करायचा अधिकार कोणाचा आहे. मग तेव्हा हे सगळे असून का बोलू शकत नाही, कारण ते राजकुमाराच्या अंडर होते. म्हणजे राजाचा कंट्रोल त्याच्यावर पाहिजे, पण राजकुमारचा कंट्रोल राजावर होता. त्यामुळं धृतराष्ट्र आंधळाच राहिला, त्याला स्वतःचे निर्णय कधी राबवता आले नाही. आणि मग तो जर असा असेल, अहंकार एवढा उक्त झाला असेल, तर तो कोणाकडे सल्ला मागेल काय, नाही मागला. अनुमत सल्ला मागला नाही तरी कृष्णाने त्याला सांगितलं, अरे हे करू नकोस, हे करायचं. तो कोण सांगणार, हा प्रश्न दुर्योधनाचा आहे.
बांधून टाकेल तुला, तू दूत आलास म्हणून तुला वाचवतोय, नाही तर तुला इथंच मारून टाकेल. त्यांच्या कृष्ण सांगितलं, अरे तू काय, तुझा बाप आला ना तरी मला बांधू शकणार नाही. बांध म्हणायचं, मला बांधायचं बांध. आणि मग कृष्णाने ते विश्वरूप त्याला दाखवलंय. किती मोठे डेंजर आहे, म्हणजे साख्या आणणार लोखंडाच्या, बांध मला. आणि ते विश्वरूप दाखवल्यानंतर एवढा मोठा हे झाल्यानंतर सगळेच घाबरले. आणि मी त्याला सांगते, दुर्योधना तुझी अक्कल तुझ्याकडे ठेव, दूतावर असा अन्याय करायचा नाही आहे. आणि मग तेव्हा दुर्योधन पण शरण जातो, नाही चुकलं म्हणून सांगतो. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.